यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि अहिल्यानगरमधील आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेजी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंचावर उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापजी, मोनिकाताई राजळे, विक्रमजी पाचपुते, आपले युवा नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील, माननीय श्री बबनदादा पाचपुते, श्री विजयजी चौधरी, अनिलजी मोहिते, रवीजी अनासपुरे, आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख ज्यांनी आपल्याला पूर्ण या ठिकाणी समर्थन दिलंय आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा ते आपल्यासोबत करतायत असे श्री जयदीपजी कवाडे, श्री संपतजी बारसकर, दिलीपजी भालसिंग, श्री अक्षयजी कर्डिले, नितीनजी दिनकर, अशोकजी सावंत, विनायकराव देशमुख, या ठिकाणी उपस्थित श्री अशोक गायकवाड, सत्यजितजी कदम, अभयजी आगरकर, महेशजी नामदे, श्री सुनीलजी रामदासी, बाबासाहेब गायकवाड, गणेशजी भोसले, राजेंद्रजी काळे, भगवानजी लुलसुंदर, त्याचप्रमाणे भरत ठुबे, गीताताई गिल्डा, सुरेखाताई विद्ये, या मंचावर बाजूला उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आपल्या महायुतीचे सर्व उमेदवार, या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराकरता मी आलो आहे। आनंद या गोष्टी करता आहे की यापूर्वी ही निवडणूक झाली होती, पण ती निवडणूक अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक होती। ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीतला महापौर हा अहिल्यानगरचा महापौर या ठिकाणी आपण निवडून देणार आहोत। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्या साम्राज्याला विस्तारित करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यामध्ये आमच्या पुण्यश्लोक अहिल्या माता ज्यांनी राज्य कसं करावं, जनतेचं पालन पोषण कसं करावं, कशा पद्धतीनं सामान्यातल्या सामान्य माणसाला अधिकारिता द्यावी, सुरक्षित कसं ठेवावं, समृद्धी कशी आणावी, उद्योग कसे तयार करावे
अशा सर्व गोष्टीचा वास्तुपाठ आपल्या राज्य कारभारातनं ज्यांनी करून दिला आणि म्हणून अखिल भारतामध्ये मोगलांनी केलेली उद्ध्वस्त केलेली तमाम हिंदू देवस्थानं तमाम हिंदू घाट हे बांधण्याचं काम ज्यांनी केलं त्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं आज हा जिल्हा ओळखला जातो. कारण त्यांचं जन्मस्थान चोंडी, ज्या ठिकाणी आमच्या रामभाऊ शिंदेच्या नेतृत्वात आम्ही कॅबिनेटची बैठक घेऊन एक प्रकारे चोंडी विकास आराखड्यासोबत या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या विकासाचा एक आराखडा मांडला. आज त्याच अहिल्यादेवींच्या या अहिल्यानगरमध्ये मी पुन्हा एकदा अहिल्या मातांसोबत इथल्या सगळ्या नागरिकांना देखील नमन करतो, नमस्कार करतो. खरं म्हणजे या ठिकाणी विखे पाटील साहेब आहेत, रामभाऊ शिंदे आहेत, आमचे सुजय दादा आहेत, संग्राम जगताप आहेत, आपले सगळे आमदार आहेत. त्यामुळे मी येण्याची आवश्यकता देखील नव्हती. पण मी हा विचार केला की या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता येईल, या निमित्ताने आपलं दर्शन घेता येईल आणि त्याचसोबत आपल्याला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेता येईल. आणि म्हणून आज या सभेकरता मी आलो. पण मी इथे यायच्या आधीच आपण सगळ्यांनी भाजप राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक बिनविरोध या ठिकाणी निवडून दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. एक प्रकारे आपण सुरुवात ही या ठिकाणी अतिशय उत्तम केली आहे आणि ज्याची सुरुवात उत्तम असते ते सगळंच उत्तम होतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की या महानगरपालिकेमध्ये आपल्या महायुतीचाच महापौर बसेल आणि पूर्ण बहुमत हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. खरं तर बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 70 वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं. आम्ही गावाचा विकास करत होतो, तो विकासही महत्त्वाचा होता. भारत हा गावांमध्ये बसतो, त्यामुळे त्याचा विकास झाला पाहिजे, संकल्पना योग्य होती. पण 70 वर्ष गावाचा विकास करता करता शहरांकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष झालं. परिणाम काय झाला? शहरं वाढत गेली. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक गोष्टी करता गावाकडनं लोक शहरामध्ये आले. शहराची लोकसंख्या वाढत होती, आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमणं झाली. ज्या बिचाऱ्यांना जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले आणि त्यातनं शहराचा एक अविकसित अशा प्रकारचा विकास झाला. लोकसंख्या वाढल्यामुळे शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचे ढीग हे शहरांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला लागले. लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी नाल्यांमधनं विष्ठा वाहू लागली. सगळं घाण पाणी हे नाल्यांमधनं वाहू लागलं. त्याचा वास, त्याची दुर्गंधी, त्याचे मच्छर, त्यातनं होणारी रोगराई, अशा प्रकारचं सगळ्या शहरांचं चित्र कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला पाहायला मिळायला लागलं. पण ज्यावेळी 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं गावांसोबत शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल. शहरं ही वाढणार आहेत, नागरीकरण हे होणार आहे, लोक शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना, शहरात राहणाऱ्या जनतेला मूलभूत सोयी आपल्याला द्याव्या लागतील. मोदीजींनी सांगितलं देशाच्या GDPचा 65% GDP वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते. त्यामुळे शहरांमध्ये जर आपण उत्तम सोयी तयार केल्या, शहरातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये आपण जर त्या ठिकाणी परिवर्तन आणलं तर आपली शहरं
ही विकासाचं केंद्र होतील आणि आपल्या अर्थव्यवस्थेला ती मोठ्या प्रमाणात चालना देतील. आणि म्हणून 70 वर्षानंतर पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने मोदीजींनी निर्णय केला आणि लाखो कोटी रुपयाच्या योजना या शहरांकरता सुरू केल्या. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये शहराला देणं सुरू केलं. तुम्ही बघा, आज कुठल्याही शहरांमध्ये चाललेली जी कामं आहेत ती 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आलं आणि या शहरांना आपण निधी देणं सुरू केलं. आज शहरांचा चित्र आणि चेहरा बदलतोय. आपण बघा, आज ज्या प्रकारे मोदीजींनी सांगितलं की शहरात राहणारा जो गरीब आहे, जो बेघर आहे, जो कच्च्या घरामध्ये राहतो, त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्कं घर दिलं पाहिजे. आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत दिली. पण आपल्या एक लक्षात आलं, शहरामध्ये देण्याकरता घरं तर आपल्याकडे आहेत, पण लोकांकडे जमिनीचा मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण आपल्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला आणि आता आपण ठरवलं की या ठिकाणी जे झोपडपट्टीत राहतात, रहिवासी करता ज्यांनी अतिक्रमण केलाय, अशा सगळ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, त्यांना त्याचं PR कार्ड द्यायचं आणि त्यापैकी जे लोक कच्च्या घरांमध्ये राहतात त्यांना पक्क घर बांधण्याकरता या ठिकाणी पूर्ण मदत करायची. प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्यांना घरही द्यायचं. त्यामुळे या ठिकाणी सुजयदादा, संग्रामदादा दोन्ही युवा नेत्यांना मी सांगतो, ही जनता आपली महानगरपालिका निवडून देणार आहे. ती निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी गरिबाचं अतिक्रमण आहे, अशा सगळ्या जागांवर शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची मोजणी करून, त्याचा प्लेन टेबल सर्वे करून त्या सगळ्या लोकांना तुम्ही मालकी हक्काचा पट्टा आणि PR कार्ड द्या. आणि त्यानंतर तुम्ही या शहराकरता जेवढी घरं मागाल, गरिबाकरता जेवढी घरं मागाल, तेवढी घरं राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आज आपण बघा, मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी पुरवठ्याकरता या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये निधी द्यायचा आहे. अमृत सारखी योजना आहे. आपल्याही शहराची सुधारित पाणी पुरवठा योजना 492 कोटी रुपयाची ही आता आमच्याकडे राज्य सरकारकडे आलेली आहे. खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अहिल्यानगर सारख्या महानगरपालिकांना 2014 पूर्वी 100 कोटी रुपये देखील मिळत नव्हते, 50 कोटी मिळत नव्हते. पण आज तुम्ही बघा, मोदीजींनी आपल्याला अशी व्यवस्था करून दिली की आता तुम्ही पाठवलेला हा जो प्रस्ताव आहे 492 कोटी रुपयाचा, 16 तारखेला तुमचा महापौर बसला की त्यानंतर 1 महिन्याच्या आत या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ. आमचा प्रयत्न हा असणार आहे की अहिल्यानगरमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी आमच्या माता भगिनींनी न उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी नळाला आलंच पाहिजे, या दृष्टीने या ठिकाणी आपण ही सगळी व्यवस्था करतो. आज आपल्याला अमृतच्या योजनेतनं 164 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना माननीय मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आहे. नगरोत्थानच्या माध्यमातून 150 कोटी रुपये हे 24 प्रमुख रस्त्यांसाठी मिळाले आहेत. त्यातल्या 13 रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत. सुजयदादा असतील, संग्रामदादा असतील, यांनी या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या शहरामध्ये काम केलेलं आहे. आणि आता शहरातल्या DP रस्त्यांचा देखील 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही पाठवलाय. तुम्ही काळजी करू नका, केवळ शहराला आणि जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन आम्ही थांबणार नाही आहोत. ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी त्यांची राजधानी माहेश्वर ही अत्यंत त्या काळामध्ये सुसज्जित अशा प्रकारची राजधानी केली, तसंच अहिल्यानगर देखील केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत. आणि म्हणून
डीपी रोडचा विषय असेल, या ठिकाणी क्रीडा संकुलाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आमचा सिंधी समाज आहे, विस्थापित होऊन जो सिंधी समाज आला, त्या विस्थापित सिंधी समाजाला, पंजाबी समाजाला देखील आता आपण निर्णय घेतला. त्या काळामध्ये ते या ठिकाणी आले, पण त्यांना ज्या ठिकाणी बसवण्यात आलं तिथली मालकी मिळाली नाही, त्या जागा फ्री होल्डच्या झाल्या नाहीत. आपण निर्णय केला, हे जे आमचे निर्वासित अशा प्रकारचे लोक आहेत त्यांनाही फ्री होल्डच्या जागा देण्याचा प्रयत्न आणि त्या संदर्भातला निर्णय आपण केला. अनेक शहरांमध्ये ते काम आपण पूर्ण केलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही भागामध्ये ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. एवढंच नाही तर आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की आमचं शहर तर उत्तम झालंच पाहिजे, पण शहर उत्तम करत असताना या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. MIDCचा विस्तार होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत. आमचा देखील हा प्रयत्न आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता या अहिल्यानगरला आपण नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरचा भाग म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. या ठिकाणी डिफेन्स कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत आणि या डिफेन्स कॉरिडॉरच्या माध्यमातून हजारो हातांना काम देणारे उद्योग हे आणण्याचा आपला प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. आज आपण बघा, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शहरं स्वच्छ झाली पाहिजे, याकरता स्वच्छ भारत अभियान शहरीच्या अंतर्गत घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता मोठ्या प्रमाणात आता आपण निधी देतोय. पूर्वीच्या काळामध्ये कचरा जो होता ती आपल्यावर एक प्रकारची लायबिलिटी होती. कचरा एक प्रकारे आपलं बर्डन होतं, पण आता कचरा बर्डन नाही आहे, आता कचरा संपत्ती आहे. आता कचरा जमा करून तो आपण डंप करत नाही, आता कचऱ्यावर प्रक्रिया करतो, कचऱ्यापासून खतांची निर्मिती करतो, कचऱ्यापासून कोळशाचे पेलेट आपण तयार करतो, जे पेलेट्स कोळशाच्या ऐवजी वीज निर्मितीमध्ये आपण वापरतो. आता कचऱ्यापासून तर आपण विद्युत निर्मिती देखील आणि गॅस निर्मिती देखील या ठिकाणी चालू केली आहे. आणि म्हणून या अहिल्यानगर शहरामध्ये देखील जो काही कचरा आहे त्या कचऱ्यावर 100% प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री महोदयाच्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आपल्याला मदत करू आणि एक स्वच्छ अशा प्रकारचा अहिल्यानगर हे आपल्याला कसं तयार करता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. बंधू भगिनींनो, आत्ताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे. हे खरं आहे, काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे. त्यांना आम्ही सोडणार नाही. तुमची जी मागणी आहे की याला CBI कडे दिलं पाहिजे, निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे CBIच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या. हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, आपल्याला याची कल्पना आहे, 1 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महायुतीला अतिशय भक्कम अशा पद्धतीनं आपण निवडून दिलं. एक प्रकारे विक्रमी अशा प्रकारच्या आमच्या जागा आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात जागा आल्यानंतर काही लोकांनी म्हणणं सुरू केलं की आता बघा, या महायुतीवाल्यांना, भाजपवाल्यांना कोणाची गरज उरलेली नाही, त्यामुळे आता हे पहिलं काम काय करतील तर म्हणाले लाडकी बहीण योजना हे बंद करतील. आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करणार नाही. पण संग्राम दादा, सुजय दादा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याकरता आलो आहे. आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका. आता मोदीजींनी लखपती दीदीची योजना सुरू केली आहे. आता माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदीचा आकडा आम्ही पार केलाय.
लवकरच 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दिदी होणार आहेत. आता पुढच्या वेळेस मी अहिल्यानगरला आल्यानंतर आमचे जे कोणी महापौर असतील, नगरसेवक असतील आणि तुम्ही जे सगळे या ठिकाणी नेते आहेत यांना विचारणार आहे की माझ्या अहिल्यानगरच्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं, याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आता या लाडक्या बहिणींना लखपती दीदी आपल्याला बनवायचं आहे आणि त्या माध्यमातनं आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून आमच्या बहिणींना मजबूतीने उभं करायचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. बंधू भगिनींनो, आम्ही केवळ आश्वासन देणारी लोक नाही आहोत. आमचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघितलेला आहे. जे सांगतो ते करणारी आम्ही मंडळी आहोत. प्रयत्नपूर्वक विकास झाला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारी आम्ही मंडळी आहोत. केवळ कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो नाही, मी ती केली देखील नाही. कारण आपल्याला विकास करायचा आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, येत्या 15 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत. फार कन्फ्युजन करू नका. मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीनवर कमळ कुठे आणि घड्याळ कुठे आहे या दोनच गोष्टी बघा. जिथे कमळ दिसेल तिथे कमळ दाबा, घड्याळ दिसेल तिथे घड्याळ दाबा आणि त्या ठिकाणी तुम्ही बाहेर या. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 15 तारखेला कमळाची आणि घड्याळाची चिंता तुम्ही करा. 16 तारखेपासनं पुढचे 5 वर्ष तुमची चिंता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शन माननीय सुजयदादा विखे पाटील करतील. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, सभापती माननीय शिंदे